कोल्हापूर शहरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय अर्थात CPRच्या 250 कोटी रुपयांच्या विविध सुविधांचे लोकार्पण पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या गैरहजेरीत पार पडले। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी हे लोकार्पण केले। या लोकार्पण सोहळ्याची राजकीय पटलावर चर्चा मात्र चांगलीच रंगली आहे। पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विशेष लक्ष देत CPRच्या इमारतींचे नूतनीकरण करत अत्याधुनिक सुविधा आणल्या आहेत। मात्र या सुविधांच्या लोकार्पण निमंत्रण पत्रिकेत त्यांचाच फोटो नसल्याने चर्चेला उधाण आले आहे। ते स्वतः देखील या सोहळ्याला उपस्थित नव्हते। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शहराचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडला। जिल्ह्यातील प्रत्येक रुग्ण आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यापुढे सर्व आवश्यक सुविधा येथे मिळणार असल्याचे प्रतिपादन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले। तर आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुश्रीफ यांची स्तुती करत समाजसेवेची जाण असणाऱ्या या आरोग्यदूताने जिल्ह्यात 2000 कोटी रुपयांचा निधी आणल्याचे सांगितले। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड, महापौर रूपा राणी निकम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जस्मिन, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे आदी मान्यवर उपस्थित होते। बेकनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।